तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला. गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालांवर खुलला, काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमलका, कुणी कोडे माझे उकलिल का, कुणी शास्त्री रहस्य कळविल का. ही लोभसवाणी कविता आणि सुरुवातीला तुम्ही ऐकलेलं गीत लिहिलं आहे भास्कर रामचंद्र तांबे या सुप्रसिद्ध कवींनी. आज ग्रंथयात्रेच्या 20व्या भागात आपण वाचणार आहोत तांब्यांची कविता. सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. तांब्यांचं कुटुंब मूळ कोकणातलं. त्यांचे पूर्वज गोविंदपंत बुंदेल्यांबरोबर उत्तर हिंदुस्थानात गेले. गोविंदपंत बुंदेले यांचा उल्लेख ग्रंथयात्रेच्या भाऊसाहेबांची बखर या 12व्या भागात आला होता. रणांगणात शौर्य दाखवल्याबद्दल तांबे परिवाराला झाशीच्या जवळ कुढोण हे गाव जहागीर म्हणून मिळालं होतं. तांब्यांचं बालपण मध्य प्रदेशातील देवास या गावी गेलं. पुढे ते शिक्षणासाठी इंदूरला गेले आणि नंतर देवास संस्थानच्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच निमित्ताने त्यांनी रचलेलं बालगीत पुढे खूप लोकप्रिय झालं. चिवचिव चिमणी छतात छतात, आरसा लोंबे भिंतीला भिंतीला, चिमणी पाहे सवतीला सवतीला. त्यांची इतरही बालगीतं प्रसिद्ध आहेत. कुणी असेल ग असेल बोबड कांदा हे भावाने बहिणीला चिडवायला म्हटलेलं गीत, किंवा रॉबर्ट ब्राउनिंगच्या पाईड पायपर या कवितेचं त्यांनी केलेलं रूपांतर, या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा, हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. तांब्यांची कवी म्हणून खरी ओळख होते ती त्यांच्या भावस्पर्शी प्रेम कवितेतून. त्यांनी संस्कृत काव्याचा अभ्यास तर केला होताच, तसेच इंग्रजी रोमॅन्टिक कवींच्या कविता देखील वाचल्या होत्या. इंग्रजी कवितातील प्रेमविषयक मोकळेपणा आणि भारताच्या संस्थानातील वातावरण यांच्या मिलाफातून तांब्यांची कविता फुलली. त्यांचे कल्पना सौंदर्य लिहून रसरशीत भावना व्यक्त करणारी बांधेसूत कविता आकाराला आली. ती रम्या रजनी, सत्प्रीती मार्ग अशा प्रेमसाफल्याच्या कवितांमधून ती व्यक्त झाली. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका, किंवा घट तिचा रिकामा अशी नाट्यमयता असलेलं गीत असो, वा ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे अशी मधुर भावना असो, त्यांच्या कवितांनी एक वेगळीच प्रतिमासृष्टी निर्माण केली. घट तिचा रिकामा झऱ्यावरी, त्या चुंबिती नाचुनी जळलहरी, अशी कशी ही जादू घडली, बघता बघता कशी हरपली, का समजून या राणी आपुली, तिस उचलून नेई कुणी परी. अशी कुठे पाणी भरण्यास गेलेली आणि रिकामा घट तसाच ठेवून प्रियकराला भेटायला गेलेली युवती आपल्याला कधी भेटते, तर कधी त्यांच्या कवितेतला प्रियकर हृदय सांग चोरिले कशास सुंदरी, दे दे न देशी तरी दे तुझे तरी असा युक्तिवाद करतो. कधी मग विसर हवा तर हा क्षण गे, क्षण हाच जवळ ये तू पण गे अशी अधीरता त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. तर कधी पाऊल नचते शेत सळसळे, शब्द न मानवी तारा बोले, शीळ न वायूच वंशी खेळे, का विरघळशी भ्रमी फिरफिरोनी, घट भरे प्रवाही बुडबुडनी, न दिसे तुझ कान पडे श्रवणी असे एका प्रियकराचा कानोसा घेणाऱ्या तरुणीचे चित्र ते रंगवतात. तांब्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांची कविता स्वभावतःच गेयतेचं लेणं लिहून अवतरली. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किंवा ते दूध तुझ्या त्या घटातले यासारख्या कवितांची अवीट गोडीची भावगीतं तयार झाली. प्रेमसाफल्याची गीतं गाता गाता तांब्यांच्या काही कविता अनेक पदरी अर्थ लिहून आल्या. नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते, हे जितकं एका लाजऱ्या वधूचं अंतरंग आहे, तितकंच ते एका शिवासाठी तळमळणाऱ्या जीवाचंही प्रतीक आहे असं या शेवटच्या कडव्यावरून वाटतं. आता तूच भयलाज हरी रे, धीर देऊनी ने नवरी रे,
भरोत भरतील नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र खरे घरते. त्याचप्रमाणे घातली एकदा आता उडी रे, बुडव लाववा पैलथडी ही कविता देखील याच आशयाची वाटते. प्रेमाव्यतिरिक्त तांब्यांनी यापूर्वी कवितेत न आलेल्या विषयांवरही कविता केल्या. पत्नी हळदी कुंकवाला बाहेर गेली असताना आपल्या मुलाला खेळवण्याचे नाना प्रयत्न केले, तरी त्याचा एकसारखा हट्ट चाललेला पाहून त्यांना आईकडे न्या ही कविता सुचली. निजल्या तान्यावरी माऊली दृष्टीसारखी धरी, यात एका आईचं कौतुक मिश्रित वात्सल्य प्रकट होतं. जरी शत्रूंचा अजस्र मारा, उलथुनी पाडी जणू डोलारा, अभेद्य भक्कम किल्ला सारा, तरी वीरा हुंचू करू नको, अशी स्फूर्तिदायक कविताही ते लिहितात. किंवा कडकडा कडाडे बिजली, शत्रूची लष्करे थिजली, मग कीर्ती रूपती उरली, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली, असं ते झाशीच्या राणीबद्दल लिहितात. कुरणावरती वडाखाली गाई वळत बैसतो, स्फटिकापरी निर्मळ हा खळखळ झराजवळ वाहतो. या गुराख्याचे गाणे या कवितेत एक रम्य निसर्गचित्र ते रेखाटतात. घटोत्कच माया या कवितेत ते चंगळवादाची टर उडवतात. तर रुद्रास आवाहन ही कविता ऐकल्यावर कोणाच्याही अंगात वीरश्रीचा संचार होईल. डुमडुमत डमरू ये, खण खणत शूल ये, शंख फुंकीत ये, येई रुद्रा, प्रलय घन भैरवा, करीत कर्कश रवा, क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा. त्यांची उखळात दिले शिर ही कविता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर येते. उखळात दिले शिर काय आता, दणकवा मुसळ ढोंग न करिता, दुबळ्यांचे बळ केवळ दुस्तर, करील कैसे दिव्य भयंकर, बलोद्धतांची मोडील कंबर, जगचकित होऊ द्या हे बघता. तांब्यांनी केशवसुतांहून निराळी पण आधुनिक कवितेच्या विकासाला पूरक अशी सौंदर्यदृष्टी मराठी कवितेला दिली. आपल्या तृप्त आनंदी वृत्तीत तल्लीन होऊन त्यांनी अतितरल भावावस्था आपल्या कवितांमधून प्रकट केल्या. विशेषतः त्यांच्या स्त्रीविषयीच्या कविता आतापर्यंतच्या कवितेपेक्षा वेगळ्या आहेत. भयचकित नमावे तुझ रमणी, जन कसे तुडविती तुझ चरणी, भूत निघाला तव उदरातून, वर्तमान घे अंकी लोळण, भविष्य पाही मुली रात्र दिन, तव हाकेची वाट मनी. असा स्त्री जातीच्या सामर्थ्याविषयीचा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांच्या कनवाळू दृष्टीला विधवांचं दुःख पाहवत नाही. विधवेचं स्वप्न, विधवेचं मन यासारख्या कवितांमधून त्यांची सहवेदना व्यक्त होते. कोण कुणाचे जगती देवा, कोण धीर रे कोण सासवा, कुठला मायेचा ओलावा, गांजले भाजले दिनरजनी. अशा शब्दात ते आत्महत्या करायला निघालेल्या विधवेचं दुःख जगापुढे मांडतात. तांब्यांच्या कवितेचं आपल्यासाठी अधिक विश्लेषण करताहेत प्रोफेसर ललिता मिरजकर. कवी भा. रा. तांबे यांची कविता ही आधुनिक मराठी काव्याच्या दुसऱ्या टप्प्यातली कविता आहे. म्हणजे 1920 नंतरचा हा काळ आहे. तांब्यांचं बालपण हे इंदोर देवासारख्या संस्थानिक वातावरणात गेलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी इंग्रजी काव्याचा अभ्यास केला, टेनिसनची लिरिक्सचा अभ्यास केला, ब्राउनिंगची नाट्यगीतं त्यांनी अभ्यासली, वर्ड्सवर्थची निसर्ग कविता त्यांनी त्याचा परिचय करून घेतला. पण त्याचबरोबर त्यांनी भारतीय संस्कारात ते वाढलेले असल्यामुळे आणि भारतीय कवितांचा त्यांचा अभ्यास मोठा असल्यामुळे त्यांनी जयदेवाचं गीत गोविंदाचा अभ्यास केला आणि त्यातली गेयता त्यांनी आत्मसात केली. किंवा वंगकवी रवींद्रनाथ टागोर, तरुलता दत्त यांच्यासारख्या कवींचा सुद्धा काव्याचा त्यांनी नीट अभ्यास केला. किंवा आपल्याकडच्या प्राचीन लावण्या, पद, गीत, स्त्री गीत आणि हिंदीमधील ब्रजभाषेतील काही गेय अशा रचना यांचा सुद्धा त्यांचा निकटचा परिचय होता. म्हणजे अस्सल भारतीय परंपरेचा वारसा त्यांना लाभलेला होता. त्यामुळे त्यांची कविता ही भारतीय संस्कारातून भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म आणि सांस्कृतिक संकेत यांच्या मुशीतून तयार झालेली कविता होती. ती स्वतंत्र स्वरूपाची आणि अतिशय स्वयंभू अशी कविता होती असं आपल्या लक्षात येतं. स्त्री शक्तीचा गौरव तर त्यांनी अनेक कवितांमधून केलेला आहे. स्त्री सहज तुझी हालचाल मंत्रेम गुण मोहिते यासारख्या कवितांमध्ये त्यांची अनुरक्ती ही इंग्रजी रोमॅन्टिक कवितेच्या वळणाची जरी दिसली
तरी दुसऱ्या कवितेमध्ये ते म्हणतात ही अपूर्व शक्ती सगुण, स्त्री ही एक अपूर्व शक्तीच आहे याचा त्यांनी गौरव केलेला आहे. किंवा भयचकित नमावे तुझ रमणी यासारख्या कवितेतून त्यांनी आपली स्त्रीच्या ठिकाणी त्यांना विश्वात्मक अशा रहस्याचा साक्षात्कार जणू घडलेला आहे. त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा राखून ठेवलेली आहे, परंतु आधुनिक अशा प्रेमभावनेचा आविष्कार केलेला आहे. हे त्यांच्या डोळे हे जुलमी गडे यासारख्या कवितेतून आपल्याला दिसून येत. खूप आकर्षक असं शृंगार चित्र त्यांनी त्यातून रेखाटलेलं आहे. त्यांच्या आयुष्याच्या उत्तर काळामध्ये त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्यामधून त्यांना आपल्या आयुष्याची संध्याकाळ जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला हे जग सोडून लवकरच जायचं आहे याच्या ही भावना, अशी संध्याकाळ झाल्याची हुरहुर लावणारी भावना त्यांनी व्यक्त केलेली जी मधुगट सारख्या कवितेमधून हे आपल्याला पाहायला मिळते. संसाररूपी नदीच्या पलीकडे गेलेल्यांची हाकही त्यांना ऐकू येते असं ते एका कवितेत म्हणतात. परंतु संसारातील मोहपाशाचे धागे सुद्धा त्यांना इथे अडकवून ठेवत आहेत असंही ते सांगून टाकतात. नववधू सारख्या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी हे जीवन संपून परमेश्वर रूपी प्रियकराकडे जाण्याची कशी ओढ लागलेली आहे ह्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या. तांब्यांनी लिहिलेली नाट्यगीते आणि बालगीतं सुद्धा अतिशय मनस्वी आणि हृदयंगम झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गेयता आहे. त्यांच्या सर्वच कवितांमध्ये माधुर्य भरलेलं आहे. सुंदर सुंदर प्रतिमा आहेत आणि अर्थाचं त्यामध्ये लालित्य आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून जर त्यांची कविता आपण पाहिली तर त्या नादमाधुर्यामुळेच कदाचित त्यांच्या ध्वनिमुद्रिका बनल्या, त्या रेडिओवरून प्रसारित झाल्या, लोकांच्या घराघरात लोकांच्या ओठी त्या खेळू लागल्या आणि त्या कविता अजूनही आपल्या स्मरणात त्यामुळेच राहिल्यात की काय असं वाटतं. काही झालं तरी इतकी मधुर, नादमधुर आणि गोड भावभावना व्यक्त करणारी अशी त्यांची जी कविता त्यांनी लिहिली ती पाहून त्यांना कविवर्य असं म्हणावं हे रास्तच आहे असं वाटतं. सर्व विश्वात एक उदात्त आणि आनंदमयी सौंदर्याची अनुभूती घेणाऱ्या, त्या संवेदनांनी प्रफुल्लित झालेली आपली वृत्ती लालित्यपूर्ण आणि नादमधुर गीतांमधून मांडणाऱ्या तांब्यांनी तत्वचिंतनात्मक कविताही विपुल प्रमाणात लिहिली. घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, असा दुर्दम्य आशावाद त्यांच्या कवितेचा स्थायी भाव आहे. मंदिरी मना तव गान भरे, कुणीकडे बघशी आश्चर्य भरे, सप्तसुरांचे त्यासन बंधन, अडखळले न ते जड शब्दातून, माधुर्यच माधुर्य भरे मन, माधुर्याविण काही न दुसरे, असं त्यांचं मन सर्वत्र केवळ मधुर गाणं अनुभवतं. ज्ञात जगाच्या पलीकडचे संकेत त्यांना कधी खुणावतात, कधी अखंड सोबत करणारी सावली जाणवते, तर कधी अजात अज्ञात सखे भविष्यातून त्यांना साथ घालतात. जगाची स्वार्थी वृत्ती त्यांना पूर्णपणे माहीत आहे, पण ती ते तटस्थ वृत्तीने पाहतात. मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुझं जोडुनी दोन्ही करा, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थ परायण परा. तांब्यांच्या सर्वात गूढ कविता या मृत्यूविषयी आहेत. या त्यांच्या कवितांना देखील भारतीय अध्यात्माची चौकट आहे, परंतु ती अभिव्यक्तीचे रूढ साचे मानित नाहीत. मरणाची चाहूल कशी असते याचं वर्णन करताना ते म्हणतात, आव्हान शृंग तव तीव्र कसे, रे मरण सुटे पळ भरे पिसे. परंतु जवळ येणारे मरण त्यांना भीषण वाटत नाही, तर वाट दाखवणाऱ्या मित्रासारखे वाटते. तुझी पाऊले येती कानी, धीर जरा ये जरी तयांनी, किती हिंडावे तरी राणी वनी, ते दूर किती रे घर अजुनी. मृत्यूची साथ कानी येता त्याला देखील ते ओ देतात आणि या जगातून मी आता मन काढून घेतले आहे आणि प्रस्थानाच्या तयारीला लागलो आहे असं सांगतात. आलो थांबव शिंग दूता, आलो थांबव शिंग, किती निकडीने फुंकीशी वरीवरी कळला मला प्रसंग. मृत्यूची स्वारी कशी येईल याचा त्यांचं मन विचार करतं. आपल्या मृत्यूनंतर
आप्तमित्र थोडे दिवस शोक करतील, पण पुन्हा सर्व काही नित्याप्रमाणे सुरू राहील याची त्यांना जाणीव आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे. अशी त्यांच्या मनाची तयारी झालेली आहे. एखाद्या गाडीत 2 प्रवासी एकत्र येतात आणि मैत्रभावाने गप्पा मारतात. पण स्टेशन आल्यावर त्यातील एखादा प्रवासी उतरून गाडी बदलतो आणि उरलेले प्रवासी खेद वाटून न घेता पुढचा प्रवास करीत राहतात. तसेच मरणाला का भ्यावे असे ते गाडी बदलली या कवितेत म्हणतात. मृत्यूच्या वास्तवाचा त्यांच्या मनाने एका समंजसपणाने स्वीकार केला आहे आणि त्याच्या विचाराने होणाऱ्या मनाच्या अवस्थांचे ते निरीक्षण करतात आणि निर्भयपणे त्याचे कवितेत चित्रण करतात. कशी काळ नागिणी वैरीण झाली नदी, प्राण विसावा पैल तीरावरी अफाट वाहे मधी. या कवितेत तर मृत्यूनंतरच्या जगाविषयीची एक विलक्षण ओढ दिसून येते. प्राणाचे घे मोल नाविका, लावी पार ने अधी, अशी विनवणी ते करतात. अशीच काहीशी अवस्था त्यांच्या कळा ज्या लागल्या जीवा या कवितेत दिसून येते. नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानी, इथे हे ओढती मागे मला बांधोनी पाशांनी. अशी पलीकडचे वेध लागलेल्या मनाची अवस्था ते वर्णन करतात. अस्सल भारतीय संस्कृतीचा वारसा असलेली पण इंग्रजी कवितांचा बाज आत्मसात करून स्वयंस्फूर्तीने एका वेगळ्या धाटाची कविता भास्कर तांबे यांनी 20व्या शतकाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या दशकात सादर केली. प्रेमाचे मूल्य जोपासणारी, सर्वच जगाकडे प्रेमळपणे पाहणारी, सौंदर्याचा आस्वाद घेणारी आणि धीराने संकटांना सामोरी जाणारी त्यांची मनोवृत्ती त्यातून प्रकट होते. वैफल्य आणि नैराश्य याऐवजी जीवनाविषयीची एक प्रकारची तृप्ती आणि समाधान त्यातून जाणवतं. ही कविता तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. तांब्यांच्या समग्र कवितेची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे. ती तुम्ही वाचाल आणि मनात गुणगुणाल अशी आशा आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत एक पौराणिक काळाशी जोडणारी कादंबरी. आपली पुन्हा भेट होईपर्यंत वाचत रहा.